सारंग, मला माहिती आहे जे घडलं ते सगळं अचानक घडलं. बऱ्याचदा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, पण म्हणून जे घडलंय ते नाकारताही येत नाही. पण या सगळ्यात माझे काय चूक होते? चूक तुझी नाही, कोणाचीच नाही. पण तू थोडासा इमोशनली विचार करतोस. थोडा प्रॅक्टिकल हो आणि आयुष्याचा विचार कर. हे सगळं बोलायला सोपं आहे बाबा, माझं आयुष्य आहे ना. मला माहिती आहे मला काय त्रास होता. मला माहिती आहे आयुष्य तुझं आहे. आपल्याला वाटत असतं की आपलं आयुष्य आहे, आपल्या कंट्रोलमध्ये. पण बरेचदा नियती असं काहीतरी घडवते जे कुणाच्याच कंट्रोलमध्ये नसतं. तर नियतीने जे घडवलंय ते स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करणं, एवढंच आपल्या हातात असतं. सारंग, मी तुझी तगमग, तुझी घुसमट सगळं सगळं समजू शकतो. पण सारंग, आता ना खाली मीडियावाले आलेत. आपल्याला जाऊन त्यांना अटेंड करायचं. काय ग, बराच वेळ झाला. नवऱ्या मुलाची यायची इच्छा दिसत नाहीये. हे लग्न नक्की सारंगच्या इच्छेनेच झाले ना. की बातम्या देऊन उगाच चांगुलपणाचा आवंटे ही तिलोत्तमा. वा 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 वा, अहो माझ्याकडे काय बघताय? नवरदेवचे आगमन झालेलं आहे. या सारंग मेहेंदळे, पूजेला या. गंध लावायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. दोघांनी नमस्कार करा. पूजा सुरू तर नाही ना झाली? काय म्हणा, काय घर आहे बाई. अहो घर कसलं, महाल महाल. मी तर म्हणले बी होते आमच्या सावळीला, अहो सावळी तिची बहिणी मी जयंती. नाही म्हणजे कसे की मुलीकडली माणसं आल्याशिवाय पूजा कशी काय सुरू झाली. वेळेतच येणार होतो आम्ही, पण काय झालं आमची रिक्षा आहे ना ती जरा ट्रॅफिक मध्ये अडकली हो, म्हणून उशीर झाला. हो ना. तुम्ही रिक्षाने आलात? तिलोत्तमा, तू अशा लोकांसोबत सोयरीक जुळवलीस? काय ती मुलगी, काय त्यांचा परिवार. अगं बाई, तुम्हाला बी नाही पटलं का हे घरानं? मला बी नव्हतं पटलं हो माझ्या लग्नाच्या वेळेला.
पण काय करणार तर काय आहे आमचं कोट्टलवारांचं घराणं ना ते तुम्ही नाव ऐकलंच असेल की श्रीमंत फॅमिली आहे यांची फॅमिली म्हणे कलाकारांची आहे पण मला खरं सांगा कलेला काही मार्केट बिर्केट आहे का आजकाल हा मार्केट आहे पैशाचा ड्रामा असला की नाही की पिक्चर एकदम हिट काय म्हणता जयंती हे आमचे मिस्टर बर का म्हणजे आमच्या सावळीचे सख्खे मोठे भाऊ काही काम बिम करत नाही पण एक टॅलेंट आहे एक डायलॉग कायमचा पाठ करून ठेवलाय त्यांनी. बस जयंती तो. ऐका ना मला काय म्हणायचंय उभ्या नमस्कार एकनाथराव. रामकृष्ण हरी. एकनाथराव अहो उशीर केला ते यायला. होय ते जरा सामान घ्यायचं होतं म्हणून उशीर झाला. अच्छा बाकी काही म्हणा बरं हा तुमचा महाल लय सुंदर आहे बाई इथे आल्याने मला काय वाटलं माहितीये का एखाद्या सिरियलच्या सेटवरच आले की काय मी ऐकी नव्हताच बाई आमच्या सावळीला एवढ्या श्रीमंतीची सवय नाही हो कधी 5 स्टार हॉटेल बी पाहिलं नाही तिनं तुमच्यामुळं आणि आमच्या जगन्नाथरावांच्या कृपेमुळे एवढी श्रीमंती उपभोगायला मिळते हो तिला काही म्हणा पैसा असला की लई हौस होते बाबा माणसाची नाही तर आमचं बघा जस्ट शट अप. तुमचं हे बोलून झालं असेल हा ड्रामा झाला असेल तर पूजेला सुरुवात करूया. पाहिलं का पैशाने जी ताकद येते ती दुसऱ्या कशानेच येत नाही हो काय तो तोरा काय ती स्टाईल काय ते बघणं काही म्हणा त्याला काय म्हणतात माहितीये का चायपेक्षा किटली शट अप. आमची वहिनी ना असंच काहीतरी बोलत असते तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. चला पूजेला सुरुवात करतो. नमस्कार करा दोघांनी. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. सत्यनारायणाला तुळशी वहा. तुम्ही हाताला हात लावायचा आहे. तिलोत्तमा तू अशा लोकांसोबत सोयरीक जुळवलीस काय ती मुलगी काय त्यांचा परिवार. पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही दोघांनी उठून नमस्कार करा. तीर्थप्रसाद सगळ्यांना वाटा. सर एक फोटो प्लीज. सर मॅन बी प्लीज. एवढा विचार कसला करायचा आता बायको आहेस ना त्यांची काढ बरं चांगला फोटो काढा
आम्हाला एक प्रश्न विचारायचे आहेत. सर तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दल एक मिनिट प्लीज प्रश्न नका विचारू. दादा दमलेत आमच्या. हा थांबा. वहिनी या. किती वेळ उभं राहायचं अजून? हा कपडा काय पाय दुखायला लागले हो. पाणी विचारलं नाही कुणी अजून. मुली गेली असं काय झालं? असं वागवायचं काय? सुनबाई हे इज्जत बिज्जत आहे की नाही? हा कोट्टलवारांच्या घरात वागवतो का कुणी असं? अगं जयंती जरा गप्प बसती का? काय नाही कपडा मी बसणार आहे आता जाऊन. ते सावलीला घेऊन जायचं होतं. तिला घेऊन जाण्यासाठी थांबलाय तुम्ही? वय हा म्हणजे तशी रीतच असते ना का लग्न झाल्यावर पूजा झाली का पोरीला 5 परतळ्यासाठी माहेरी घेऊन जातो म्हणून थांबलो होतो. आणि ताई आव धर हे आहे ना तेच मी म्हणलं आहे राहिला मगाचपासून. तुमच्यासाठी बाबर जरा मी सिलेक्ट केल्या. काय रंग दिसेल तुमच्यावर. एकदा उघडून बघा तरी. हो फेकली साडी. इडियट. काय करतेस? म्हणजे काय हे आमच्याकडे पाहिलंय? आम्ही असलं घालणार. आमच्या घरात आम्ही पाय पुसण्यासाठी पण ह्यापेक्षा बेटर क्लॉथ यूज करतो. कळलं? नॉनसेन्स. ऐश्वर्या, हे असं बोलण्याची रीत नाही आपल्या घरात. सॉरी डॅड. पुन्हा असं घडता कामा नाही. तिलोत्तमा, काळजी करू नका, मी देतो तिलोत्तमाला ही साडी. चंद्रकांतजी लग्नात तुमचा मानपान करता आला नाही. अरे म्हणून शनी आणलं होतं. जरूर. सगदेव रामकृष्ण हरी. थँक्यू. बरं एक विचारायचं होतं. बोला ना. सावलीला घरी घेऊन जायचं होतं. हो जरूर. ऐश्वर्या, प्लीज बघ ना सावली तयार आहे का? ओके डॅड.
सावली तुझं सामान गाडीत ठेवायला सांगितलंय. मला कळतंय या घरात तुझ्यासाठी सगळंच अवघड होतं, पण एक लक्षात ठेव, जसा वेळ जाईल ना तसं सगळं व्यवस्थित होईल. हं? आणि तुझा तुझ्या विठ्ठलावर विश्वास आहे ना? हं? मग चला डोळे पुसा आणि छान स्माईल करा. स्माईल. आणि आजची पूजा कशी छान पार पडली, तसं सगळं व्यवस्थित होईल हळूहळू. काय नाव आहे तुझं? वडेव. तू तुझ्या घरी चालली आहेस ना? बोल ना. मग आता तिकडेच राहायचं आणि पुन्हा इकडे यायचा विचार करायचा नाही. तसंही हे सगळं नाटक, हे लग्न आमच्यावर लादलं गेलं. आणि महत्वाचं म्हणजे तू या घरात कोणालाच नकोस, कोणालाच नाही. त्यामुळे आता तुझ्या घरी राहून प्लीज आमच्यावर उपकार कर. तुला सून म्हणून या घरात कोणीच स्वीकारलेलं नाही आणि कधीच स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेवायचं. हं? आणि लगेच बॅग घ्यायची, निघून जायचं. 1 मिनिटही थांबायचं नाही या घरात. सावली, तिचं म्हणणं मनावर घेऊ नकोस. आणि कुणी काहीही बोलू दे, मला तू इथे हवी आहेस, कळलं? आणि जाताना सारंगचा निरोप घेऊन जा. मला असं वाटलं होतं की आज लग्नाच्या पूजेला माझ्यासोबत अस्मी असेल, पण आज या सावलीसोबत सारंग सर, मी निघते. जायच्या आधी नवऱ्याच्या पाया पडायचं असतं म्हणून. पाय पडायची काही गरज नाही आहे. मी कोणी नाही आहे तुझा. आपल्यात जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणत, तो एक अपघात होता. आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस. उगाच वेगळा गैरसमज करून घेऊ नकोस तू. आणि राहिली गोष्ट पूजेची, तर पूजेला मी फक्त माझ्या आईसाठी आणि घरासाठी बसलो होतो, तुझ्यासाठी नाही. आणि हा, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही आणि कधीच नसणार. जाऊ शकतेस तू.